शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. आता भूमी बाहेर निघून जाते. रागिनी म्हणत असते की सगळं ठीक तर आहे ना आकाश, काही प्रॉब्लेम नाही ना. तेव्हा आता आकाश म्हणतो की नाही, सगळं काही व्यवस्थित आहे. तेव्हा मग रागिनी म्हणते की हो, मला माहीतच होतं तू सगळ्या गोष्टीकडे व्यवस्थित लक्ष देशील. काही झालं तरीही या घरची सून या घरी लवकरात लवकर आली पाहिजे ना, त्याच्यासाठी तुझे प्रयत्न चालू आहेत. तेव्हा मग आता आकाश म्हणतो की हो, बरोबर बोलतेस आत्या तू. आता थोडं थोडं करून तरी भूमीला आठवलं पाहिजे, या सगळ्याकडेच माझं लक्ष आहे. त्यानंतर मग आता रागिनी म्हणत असते की आकाश बाळा, पण तू एक विसरलायस का? काय करायचं आहे ते? आपल्या ऑफिस स्टाफला होळीचे हॅम्पर्स वाटायचे आहेत, ते विसरलास का तू? तेव्हा मग तो म्हणतो की हो, ॲक्च्युली राजा काकाने पण मला सांगितलं होतं हे काम करायचे, पण भूमी घरी येणार त्या सगळ्या गडबडीमध्ये मी हे विसरून गेलो खरं तर. पण प्रॉब्लेम झाला आहे का काही, म्हणजे हे सगळं द्यायचं असेल? तेव्हा मग रागिनी म्हणते की अरे हो, कसं आहे ना, ऑफिस स्टाफ नाराज व्हायला नको. आपण दरवर्षी हे काम करत असतो, तर यावर्षी हे केलंच पाहिजे ना. तेव्हा मग आकाश म्हणतो की बरं आत्या, यावर्षी तू हे काम करशील अरे प्लीज, कारण ना मला वेळ नाही आहे इथे. भूमीकडे 2 दिवस लक्ष दिलं पाहिजे, काही प्रॉब्लेम झाला तर मध्येच. तेव्हा मग आता लगेच जाता जाता रागिनी त्याच्याकडे जाते आणि म्हणते की बाळा, लवकरात लवकर माझ्या सुनेला या घरात आण, असं म्हणून ती निघून जाते. अभिजित आणि पौर्णिमा मात्र तिची नाटकं बघतच राहतात. नंतर आता पुन्हा ते तिघेही रूममध्ये येतात. आकाश तिथे नसतो. तेव्हा अभिजित विचारतो की हे सगळं काय केलंस तू आई? मला कळलं नाही नेमकं तुझं काय काम होतं. त्याच वेळेला मग आता रागिनी म्हणते की मला वाटलंच होतं तुम्हा दोघांना काहीही समजणार नाही, हा सगळा माझा प्लॅन होता. मी आत्ताच तुला सांगितलं ना की मी बुद्धिबळाचा डाव खेळते आहे, त्याच्यामध्ये आकाश नावाच्या राजाचं मी कसं काम करणार आहे हे सगळं मी तुम्हाला सांगितलं होतं. पण आता मी हे सगळं केलं आहे, याच्यावरून तुम्हाला माझी खेळी समजली नाही, मला काय करायचं आहे ते. खरं तर या सगळ्यामध्ये मी डोकं वापरलं आणि मी माझा खेळी बरोबर खेळलेली आहे, आणि यामध्ये आकाशला मी सगळे 28चे अधिकार काढून घेण्यासाठी काम करत आहे. आकाश म्हणतो ना स्वतः की हे सगळं तो करणार आहे. आत्तापर्यंत तो ऑफिसमध्ये लुडबुड करणार अशी आपल्याला भीती वाटत होती, पण आता असं काही करणार नाही तो, कारण आता सगळे अधिकार हे आपण काढून घेणार. आणि भूमी आल्यामुळे त्याचं लक्ष घरातच असेल. आणि हे बघ पौर्णिमा, तुला आता लक्ष द्यावं लागेल घरात. आम्ही ऑफिसचं बघतोय, इथे त्यांनी जवळीक करू नये याच्यासाठी तू प्रयत्न कर. ते दोघं गेल्यानंतर लगेच ती म्हणते की झालं, आता भूमी माझ्या डोक्यावर नाचणार, त्यानंतर ही रागिनी पण माझ्या डोक्यावर नाचणार, आता मी काय करू असं ती विचार करू लागते. त्यानंतर आजी भूमीला सांगत असते की हे बघ भूमी बाळा, तुझ्याकडे ना या हाऊस मॅनेजर या ड्युटीमधून किचनचे काही काम आणि घराची साफसफाई या जबाबदाऱ्या असतील. हो, काळजी करू नकोस, तू इथे बैस आणि या सगळ्या गोष्टींसाठी तुझ्यासाठी कामाला मदतीला लोक असतील, साफसफाईला बाकीचे लोक पण असतील आणि किचनमध्ये पण असतील, म्हणून तुला घाबरण्याची काहीच गरज नाही, तुला लक्ष द्यायचं आहे. तेव्हा मग आता लगेच पुढे भूमी म्हणते की हो आजी, करेन मी सगळं व्यवस्थित. तेव्हा मग आता आजी म्हणते की खरं तर होळीच्या मुहूर्तावरच तू कामावर आलीस, खरंच खूप बरं झालं. खरं तर या सगळ्यामध्ये तू आमच्याबरोबर आहेस म्हणून आमचा होळीचा आनंद द्विगुणित आहे, असं आजी म्हणत असते. त्याच वेळेला भूमी हे सगळं बघून हसत असते आणि भूमीला आता घराची सूनच घरात आली असं ऐकल्यानंतर धक्का बसतो. तेव्हा मग आता मानसी म्हणते की अगं, आजीला तसं काही म्हणायचं नव्हतं, म्हणजे घराची सून म्हणजे या घराच्या आम्ही सून आहोत ना, तर तू त्यांची बहीण म्हणून आजीला असं बोलावंसं वाटतंय, बाकी काही नाही. त्यानंतर मग आता आजी म्हणते की बरं, आत्तापासूनच तू सुरुवात कर. आणि भूमीला ती म्हणते की खरं तर आज पुरणपोळ्या बनवायच्या होत्या, पण हरकत नाही, मी दुसऱ्या कोणाला ती सांगते. तेव्हा भूमी म्हणते की जी कशाला, मी बनवते ना पुरणपोळ्या, कशाला दुसऱ्यांना सांगायच्या. तेव्हा मानसी म्हणते की हो खरंच आजी, ताईच्या हातच्या पुरणपोळ्या ना खूप छान असतात, आणि ती कणकेच्या पुरणपोळ्या बनवते मैदा न वापरता, म्हणूनच खूप छान होतात त्या आणि तोंडात टाकताच विरघळतात. तेव्हा आजी म्हणते की म्हणजे तू गुळाच्या बनवतेस ना की साखरेच्या? तेव्हा आता भूमी म्हणते की पुरणपोळी म्हणजे गुळच ना, गुळाच्याच पुरणपोळ्या बनवते मी, आणि त्यात कणकेच्या असतात, त्या मैदा वापरत नाही. आणि ॲसिडिटी होऊ नये म्हणून, पूर्णामुळे ॲसिडिटी होते ना, तर ती होऊ नये म्हणून मी तूप भरपूर घालते. तेव्हा आता आजी म्हणते की वा, अगदी छान, अशाच पुरणपोळ्या बनवायच्यास, खूप छान लागतात त्या, आणि मला तर आतापासूनच तोंडाला पाणी सुटलं आहे. दुसरं कोणाला ही पुरणपोळी बनवायची द्यायच्या ऐवजी आम्हीच पुरणपोळी तुझ्या हातची खाणार, आणि आमची सून आमच्या घरी आली, असं ती म्हणते. त्याच वेळेला आता इथे नीलांबरीला पौर्णिमा फोन करते आणि म्हणते की आई, माझ्या डोक्याला ताप झाला आहे. तेव्हा मग आता ती म्हणते की अगं, तुझ्या घरात ती भूमी आली पण नोकर बनून, मग तुला काय प्रॉब्लेम आहे, काम करून घे.
तेव्हा पौर्णिमा म्हणते की अगं तसं नाही, नोकर असली ना तरीही आजीने सुनेसारखे घराचे सगळे अधिकार त्या भूमीला देऊन ठेवलेले आहेत आणि सगळं काम ती भूमी करते. म्हणूनच बरं, आजी आता सगळे अधिकार देते, पण तिला घराबाहेर कसं काढायचं आहे आपण बघितलं पाहिजे. आकाश आणि तिच्यामध्ये असं वातावरण निर्माण केलं पाहिजे जेणेकरून त्याला कंटाळून ती हे नोकरी सोडून निघून जाईल. पण ही गोष्ट रागिणीला कळता कामा नये, नाहीतर ती वाट लावेल. मग निलांबरी म्हणते की काय करायचं आहे आपण. तेव्हा सांगते की एक काम करूया, आपण आता त्यांना वेगळं करण्यासाठी बघूया आणि हे सगळं काम आत्ता आपल्याला हँडल केलं पाहिजे. आणि ती मला उगीचच ओरडत होती, ती माझ्या डोक्यावर बसण्याच्या आधीच तिचं काम केलं पाहिजे. तेव्हा निलांबरी म्हणते की पुन्नो पण कसं करायचं आहे. आता पौर्णिमा तिला सगळा प्लॅन सांगते आणि त्यावेळेला आता पौर्णिमावरती खुश होऊन ती म्हणते की खरंच माझी पुन्नू गोरी गोरी का पान फुलासारखी छान, तिचं डोकं आहे महान. आणि तेव्हा लगेच पौर्णिमा म्हणते की मग मी आहेच डोक्याने महान, कारण मी तुझी मुलगी आहे ना, अगदी तुझ्यासारखीच आहे बघ. त्यावेळेला आता निलांबरीला ती म्हणते की हे काम तुला करायचं आहे. ती म्हणते की काय, हे काम मी करणार आहे. तेव्हा नागिनी तिला संशय येईल माझ्यावर, म्हणून तू काम कर. तेव्हा मग आता पौर्णिमा म्हणते की करशील ना. निलांबरी म्हणते की चालेल चालेल, मी करते, तुझ्यासाठी करते मी हे काम, घाबरण्याची काहीच गरज नाही. आणि त्याच वेळेला आता पौर्णिमा म्हणते की बघ, आपण हे सगळं काम केलं ना की आपल्याच हातात सगळं राज्य असणार आहे. फक्त थोडे दिवस आपल्याला हे छान काम करावं लागेल आणि रागिणीला काहीही भनक लागून देता कामा नाही, नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. तेव्हा निलांबरी म्हणते की हो चालेल, आपण करूया हे सगळं काम आणि भूमीला कसं घराबाहेर काढायचं याची सगळी आता आपण टेक्निक शोधूया आणि मिशन चालू करूया. तर इथे भूमी म्हणते की घरच्या सुनेच्या हातून नैवेद्य दाखवणार पुरणपोळीचा म्हणजे मला कळलं नाही. आता आजी काय बोलायच्या आताच आकाश येतो आणि म्हणतो की अगं आजी, वाक्य तरी पूर्ण करणार. घराच्या सुनेच्या हातून म्हणजे भूमीने बनवलेल्या पुरणपोळ्या घराच्या सुना म्हणजेच मानसी आणि पौर्णिमा ह्या ओळीला दाखवतील ना, असं तिला म्हणायचं आहे. तेव्हा मग आजी म्हणते की हो हो अगदी, मला हेच म्हणायचं होतं. तेव्हा भूमी म्हणते की तसं नाही, मी बनवते पुरणपोळ्या, काहीच प्रॉब्लेम नाही, सगळं व्यवस्थित होईल. त्यानंतर आता इथे लगेच आकाश म्हणतो की आजी, पण तू हिला घराची आपल्या रीत सांगितलीस की नाही, की घराचा करता पुरुषाचा या सगळ्या पुरणपोळीच्या कामात हात लागावा लागतो, तेव्हा चांगलं होतं. तेव्हा मग आजी म्हणते की अरे हो, मी तर विसरलेच होते, घरचा करता पुरुष म्हणजे आमचा आकाश, म्हणजे आमचा आकाश तुला मदत करेल. तेव्हा भूमी म्हणते की हा मदत करणार आहे. तेव्हा आकाश म्हणतो की हो मी मदत करणार आणि घाबरू नकोस, खरं तर मी काही तुझं काम वाढवून वगैरे ठेवणार नाही आहे, तुला हीच भीती वाटत होती ना, मी करेन तुला मदत व्यवस्थित आणि अगदी न काम वाढवता. तेव्हा बघ भूमी म्हणते मग त्यापेक्षा पुरणपोळ्या दुसरं कोणाला तरी करू दे, मला नको. तेव्हा आजी म्हणते की नाही नाही भूमी, आता पुरणपोळ्या खाणार तर तुझ्याच हातच्या खाणार. मानसीने एवढं कौतुक केलं आहे तुझ्या हातच्या पुरणपोळ्यांचं, तर मग तुझ्याच हातच्या खायला हव्यात ना, काही काळजी करू नकोस. आकाश तुला काही त्रास देणार नाही बरं का. आकाश, भूमीला काही त्रास देऊ नकोस हां, बघ नाही तर ती मॅनेजर या घरची, तिचं सगळं ऐकायचं, ती सांगेल तेच करायचं. तेव्हा आजी म्हणते, तेव्हा आकाश म्हणतो की हो हो बरोबर आजी, मी तिच्या मनाप्रमाणेच करणार, तिला काही त्रास देणार नाही. आता भूमी म्हणते की ठीक आहे, पण जास्त गडबड करायची नाही, मी माझ्या पद्धतीने करणार, तसंच तू काम करायचं आहेस. तेव्हा मग आता आजी म्हणते की आकाश ऐकलं ना, आपली भूमी जे म्हणते तसंच करायचं. आणि खरं तर ती या घरची काम करणारी नाही, खरं तर या घरचीच आहे. आकाश म्हणतो की हो अगं, मग अगदी आपल्याच घरची आहे ती, मानसी आणि पौर्णिमाची बहीण आहे, ती थोडी बाहेरची आहे. तेव्हा मानसी म्हणते की हो हो मीही मदत करेन बाकीच्या गोष्टींना, पण पुरणपोळीला मात्र आकाश भाऊजींचाच हात लागला पाहिजे, असं ती म्हणायला लागते. आणि त्यानंतर आजीला ते दोघं गेल्यानंतर मजा येते. आजी म्हणते की बघितलं किती किती कसरत करावी लागते यांच्यासाठी. तेव्हा आता आकाश आणि भूमी पुरणपोळ्यांची तयारी करत असतात. भूमी कणिक मळते आणि आकाश इथे पुरण हे पुरणयंत्रामध्ये बारीक करत असतो, पण त्याला ते मात्र जमत नसतं. मग भूमीच्या लक्षात येतं की ह्याला हे काही जमत नाही आणि तिला हसायला येत असतं. आकाश आता खाली बसतो आणि स्वतःच्या मांड्यांच्यामध्ये ते भांडं घेतो आणि पुरण फिरवण्याचा प्रयत्न करतो. भूमी गालातल्या गालात हसत असते. आता आकाश हा तिच्याकडे बघत असतो आणि तोंड अगदी विचित्र करत असतो. त्याच वेळेला भूमी त्याला इकडे बोलवते आणि तिथे किचनवरती तो टोप ठेवायला सांगते आणि एका हाताने ते भांडं धरते आणि दुसऱ्या हाताने आकाशला ते वरचं फिरवायला मदत करत असते. आणि त्याच वेळेला आता पुरण बारीक होत असतं आणि आकाशच्या लक्षात येतं की भूमीच्या चेहऱ्याच्या मध्ये केस येत आहेत, म्हणून आता तो स्वतःच्या हाताने तिचे केस नीट करायला जात असतो. अगोदर तर फुंकर मारतो, मग त्यानंतर तो म्हणतो की तुझे केस. भूमी म्हणते की असू दे, काही हरकत नाही. आता ते केस मध्ये मध्ये येत असतात, म्हणून आकाश बाजूचा स्पून घेतो आणि त्याच्या साह्याने तो तिचे केस बाजूला करतो आणि त्यावेळेला भूमी त्याच्याकडे पाहतच राहते. आता पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की होळी चालू असते आणि त्याच वेळेला
भूमीचा आकाशला धक्का लागतो आणि आकाशला कळतं की भूमीला कोणीतरी त्रास देत आहे, म्हणून तो मारायला येतो. कुंडाला मारत म्हणतो की भूमीच्या दिशेने केलेली वाईट नजर आणि तिच्या लावलेला वाईट हात हा मी मुळासकट उपटून टाकेन. आणि हे सगळं भूमी बघते. अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.